कोणीही सांगितलं असतं तर विश्वास बसला नसता. पण त्या रात्री जे घडलं ते पहिलेल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यावर कायमचा ठसा उमटून गेलं. कोकणातल्या एका लहानशा गावात ही घटना घडली. शांत, देवभोळं गाव. संध्याकाळ झाली की प्रत्येक घरातून श्री स्वामी समर्थांचा नामजप ऐकू यायचा. गावाच्या टोकाला एक जुनं पण प्रसिद्ध श्री स्वामी समर्थांचं मंदिर होतं. लोक म्हणायचे, इथे आलेला कोणीही रिकाम्या हाताने परत जात नाही. पण त्या दिवशी मंदिरात जे घडलं ते देवळात नव्हे तर एखाद्या भयकथेला शोभल असं होतं. गावातलीच एक स्त्री, वय साधारण 32 वर्ष, शांत, घरकाम करणारी, कोणाशीही वाद नाही, पण काही दिवसांपासून तिचं वागणं बदलू लागलं. रात्री 2:30-3 वाजता ती उठून बसायची, डोळे विस्फारून एका कोपऱ्यात पाहायची आणि म्हणायची, तो उभा आहे, तो मला बोलवतोय. घरच्यांना आधी वाटलं स्वप्न असेल, भ्रम असेल, पण हळूहळू तिचा आवाज बदलू लागला. तो आवाज स्त्रीचा नव्हता. ती अचानक संस्कृतमध्ये मंत्र उलटे बोलू लागली. स्वामी समर्थांचं नाव ऐकताच ती किंचाळायची. जेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं ही साधी गोष्ट नाही, गावातले ज्येष्ठ म्हणाले, तिला स्वामींच्या मंदिरात घ्या, स्वामी स्वतः मार्ग दाखवतील. पण मंदिरात नेणं सोपं नव्हतं. ती स्त्री 4 माणसांची ताकद लावूनसुद्धा आवरण्यात येत नव्हती. डोळे लाल, चेहरा वेगळाच आणि अधूनमधून एकच वाक्य, मी जाणार नाही, तो मला सोडणार नाही. तिला जबरदस्तीने मंदिरात नेलं गेलं. आरती चालू होती, दिवे पेटलेले, घंटानाद सुरू होता. पण ती स्त्री मंदिरात पाऊल टाकताच सगळे दिवे विझले. स्वामींच्या गाभाऱ्यातून आलेला आवाज. क्षणभर सगळे मंदिर काळोखात बुडालं आणि त्या अंधारात एक खोल थरथरणारा आवाज घुमला, हा माझा अधिकार आहे. सगळे थिजले. ती स्त्री जमिनीवर आपटली. अंग वाकडं तिकडं होऊ लागलं. पुजाऱ्यांनी जोरात नामजप सुरू केला. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तेवढ्याच गाभाऱ्यातल्या स्वामींच्या मूर्तीवर ठेवलेली माळ आपोआप हळू लागली. त्या स्त्रीच्या तोंडून अचानक रडत रडत शब्द बाहेर पडले, मी तिला त्रास द्यायला आलो नव्हतो, मला न्याय हवा होता. सगळे हादरले. तो भूत कोण होतं? तो गावातच वर्षापूर्वी मरण पावलेला एक व्यक्ती होता, जिच्या मृत्यूला अपघात म्हटलं गेलं, पण प्रत्यक्षात अन्याय झाला होता. तो आत्मा सोडासाठी नव्हे तर सत्य सांगण्यासाठी अडकून पडला होता. स्वामींच्या नामजपामुळे तो आत्मा स्वतःच सत्य उघडत होता. पुजाऱ्यांनी स्वामींच्या चरणावर पाणी अर्पण केलं. ते पाणी त्या स्त्रीच्या कपाळावर टाकताच ती जोरात ओरडली आणि बेशुद्ध पडली. काही क्षणांनी दिवे आपोआप पुन्हा पेटले. ती स्त्री शुद्धीवर आली. डोळ्यात भीती नव्हती, फक्त अश्रू होते. ती म्हणाली, मला काहीच आठवत नाही, पण मन खूप हलकं वाटते. त्या दिवसानंतर त्या स्त्रीला कधीही त्रास झाला नाही. ती पूर्णपणे बरी झाली. गावातल्या लोकांनी त्या आत्म्यासाठी विधी केले, सत्य मान्य केलं. आजही त्या मंदिरात गेलात तर पुजारी हळू आवाजात सांगतात, स्वामी फक्त भूत उतरवत नाहीत, ते अडकलेल्या आत्म्यांनाही मुक्त करतात. आणि हो, त्या स्त्रीला मंदिरात गेलेला दिवस आजही गावात स्वामींच्या न्यायाचा दिवस म्हणून ओळखला जातो. नमस्कार मित्रांनो, जर ही तुम्हाला स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फॉलो, लाईक आणि कमेंट नक्की करा. जय श्री स्वामी समर्थ.